हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करून घेत आहे. त्यासाठी मी वांगे भाजून घेणार आहे. वांगे भाजल्यानंतर मला धीरजने वांग्याची साल काढून दिली होती. तुम्ही बघू शकता तो वांगे इथं भाजतोय, काढते. तोपर्यंत मी साईडला मिरच्या भाजून घेत आहे. त्याच विस्तूमध्ये मिरच्या टाकून द्यायच्या आहेत. वांगी आता व्यवस्थित अशी भाजून झालेली आहेत. आता आम्ही त्यांना बाहेर काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता धीरजने सर्व वांग्यांची साल काढून ठेवलेली आहे. नंतर मी ही कांद्याची पात आमच्याच इथं बाहेर लावलेली होती आणि थोडा पालकसुद्धा लावलेला आहे. तुम्ही बघू शकता पालक पण छान असा फुटलेला आहे. मी आता भाजीला हीच कांद्याची पात घेणार आहे भरताना. त्यानंतर मी त्या मिरच्या भाजल्या होत्या त्या आणि लसूण यांची पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट करायला माझ्याकडं छोटं मिक्सरचं भांडं नव्हतं म्हणून मी कुटून घेणार आहे. कुटल्यानंतर टेस्ट अजून छान येते. त्यानंतर भरीत वांगी जी आहे ती व्यवस्थित अशी चेक करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यात काही कीडबीड असायला नको म्हणून. सर्व वांगी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. ती गरम होती म्हणून मी चमच्याने करते आहे. त्यानंतर मी जाडवाली जी मिरची असते ना ती कट करून घेणार आहे. या मिरच्या मी जरा जास्तच कट करणार आहे. नंतर खायला सुद्धा खूप छान लागतात. मिरच्या कट करून झाल्यानंतर मी ती कांद्याची पात कट करून घेणार आहे. किती छान अशी कांद्याची पात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी कढई ठेवणार आहे. कढईत भरताला थोडं जास्तच तेल वापरायचं आहे, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते. इथे माझं तेल तापलेलं आहे, त्यात मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचे आहे. जिरं झाल्यानंतर त्यात सर्व आपण ज्या कापलेल्या मिरच्या होत्या त्या टाकायच्या आहेत. नंतर त्यात थोडं मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर मिरच्यांना टेस्ट छान येते. मिरच्या व्यवस्थित अशा तळू द्यायच्या आहेत, फ्राय होऊ द्यायच्या आहेत. इथे बघू शकता मिरच्या झालेल्या आहेत. आता थोड्या मला वेगळ्या खायला काढायच्या होत्या म्हणून मी काढून घेतलेल्या आहेत. नंतर त्यात शेंगदाणे टाकून द्यायचे आहेत. शेंगदाणे व्यवस्थित झाल्यानंतर आपण जी बारीक पेस्ट केलेली होती मिरची आणि लसूणची ती त्यात घालायची आहे. नंतर कांद्याची पात टाकून द्यायची आहे. हे मी खानदेश पद्धतीचं भरीत करत आहे. खानदेशला अशाच प्रकारे भरीत बनवतात. कांद्याची पात व्यवस्थित झाल्यानंतर त्यात भरीत टाकून घ्यायची आहे. भरीत मी कुटून ठेवले होते आधीच. भरीत टाकल्यानंतर ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. दहा ते 15 मिनटं छान असं भरीत मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे. नंतर त्यात कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे. नंतर परत 5 मिनटं ठेवायची आहे.
इथे आपलं भरीतसुद्धा तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. नंतर मी गॅस बंद करून देणार आहे. आणि आम्हाला भरतासोबत पुऱ्या खूप आवडतात, पुऱ्या खायला छान लागतात, म्हणून मी इथं पुऱ्या बनवून घेत आहे. मी पुऱ्या लाटताना त्याला कणिकच लावते, कारण की तेल खूप जास्त लागते, म्हणून मग कणिक मी छान लाटली जाते. आणि आम्ही थोड्या मोठ्या मोठ्या साईजच्या पुऱ्या बनवतो. मी इथं पुऱ्या लाटून घेणार आहे. मी थोड्याशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये वरती तेल तापत ठेवलेलं होतं. मी छोटीच कढई घेतलेली आहे. छोट्या कढईला तेल कमी लागतं, म्हणून छोटीच घेतलेली आहे. इथं माझं तेल तापलेलं आहे, त्यात मी आता पुऱ्या तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कशी टम्म पुरी फुगलेली आहे. सर्व पुऱ्या मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे. पुऱ्या या छान अशा व्यवस्थित फुगत आहेत. माझ्या पुऱ्या सुद्धा तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. एवढ्या मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. मी स्वयंपाक बनवला तोपर्यंत धीरजने इथं बंद लाईटिंग सुधरवलेली आहे, चालू केलेली आहे. तुम्ही बघू शकता. ही लाईटिंग अजिबात चालू होत नव्हती, त्याने त्यातले तुम्हाला सांगत होता बघा, मी एवढे लाईट त्यातले खराब काढलेले आहेत. माझा स्वयंपाक होईपर्यंत त्याची लाईटिंगसुद्धा चालू करून झालेली आहे. त्यानंतर आम्ही जेवणाला बसणार आहोत. तुम्ही बघू शकता आमचं ताट खूप सुंदर असं भरीत टेस्टला झालं होतं, खूप छान झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.